आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकींसाठी सर्वच पक्षाने आता मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. सर्वच पक्ष ॲक्शन मोडवर आले आहेत. माझ्यासोबत रवी राजा आहेत, ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचा एक दांडगा अनुभव आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकी काय रणनीती असणार आहे या महापालिका निवडणुकीसाठी. सर, एक खूप दांडगा आणि मोठा अनुभव आहे तुमच्याकडे मुंबई महानगरपालिकेचा. काय वाटतं यंदाची निवडणूक ही कशी असेल मुंबई महानगरपालिकेची, विशेष म्हणजे तुमच्यासाठी? नाही, आपल्याला जसं माहीत आहे की माझ्या 5 टर्म मी बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये माझा झालेला आहे आणि लास्टमध्ये मी महानगरपालिकाचे विरोधी पक्षनेते होते. आणि आता असं आहे की ज्या सुप्रीम कोर्टने आदेश दिलेला आहे की निवडणूकच्या तारीख घोषित करण्यासाठी आणि त्याचे जे अंमलबजावणी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगने महाराष्ट्र स्टेटमध्ये ते आपलं काम चालू केलेलं आहे. एक मी आपलं सांगू इच्छितो की आता ज्या पार्टीमध्ये मी आता मुंबई भाजपच्या उपाध्यक्ष आणि भाजप एक असा पार्टी आहे जे 24/7 365 डेज ते इलेक्शनचे मोडवर आहे. ते लोकांमध्ये काम करत आहे. माझं असं आहे की मी असेंब्लीमध्ये जेव्हा भाजपचे यामध्ये सामील झालेलं आहे, जॉईन केले, त्याचे नंतर आता 7 महिन्यामध्ये दर 15 दिवसमध्ये भाजपच्या एरियामध्ये काय ना काय काम आमचे चालू आहे. एक तो आपल्याला माहीत आहे की मेंबरशिप झालेलं आहे आणि मेंबरशिप जे मेंबरशिप झालेलं आहे हे घरोघरी जाऊन आम्ही मेंबरशिप केलेलं आहे. त्याचे नंतर आता असं आहे की मेंबरशिपचे नंतर आता एक नवीन जे 11 वर्षाचे मोदी साहेबाचे 11 वर्ष जे आपण भारताचे पंतप्रधान आणि मोदी साहेबाचे 11 वर्षाचे जे कार्यकाल आहे, जे अमृतकाल जे आपण म्हणत आहे आणि आम्ही त्याचे विभिन्न कार्यक्रम जे आहे आमचे आमचे विभागस्तर, मंडलस्तर आणि वॉर्डस्तर आणि एक असा कार्यक्रम आहे की आम्ही घरी घरी पोचायला पाहिजे आणि ते सगळे जे आहे 30 जूनच्या आधी आम्ही करायला पाहिजे. तो आमचा जे कार्यक्रम आहे एकदम मेटिक्युलस आम्ही काम करत आहे. लोकांमध्ये आम्ही पोचत आहे. लोकांमध्ये जे 11 वर्षाचे जे काम झालेलं आहे आणि या 7 महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकारचे जे नेतृत्व करतात आदरणीय लोकप्रिय देवेंद्र फडणवीस साहेबच्या नेतृत्वाखाली जे महाराष्ट्राच्या जे अग्रक्रम पुढे चाललेलं आहे त्याचे जे वाटचाल आहे हे आम्ही सगळे जे आहे कार्यक्रम लोकांमध्ये आम्ही जात आहे, आम्ही लोकांमध्ये पोचत आहे. आणि आज मुंबईमध्ये एक असा पार्टी आहे जे लोकांमध्ये घरी घरी जाऊन जे काम करत आहे हे फक्त भाजप आज एकंदरीत दिसत आहे. तर मला असं वाटत आहे की या निवडणूकमध्ये भाजपच्या महापौर त्यामध्ये काही शंका नाही आहे. भाजपच्या महापौर महायुतीचे नेतृत्वाखाली आम्ही इकडे स्थापना करणार आहे असा एकंदरीत जे चित्र आहे हे एक दिसत आहे. याआधी तुम्ही उल्लेख केलात की तुम्ही विरोधी पक्ष नेते होतात मुंबई महानगरपालिकेमध्ये. ह्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेत बसण्याची संधी मिळेल असं तुम्हाला वाटतंय? अशी तयारी देखील झाली का? तुमच्या बोलण्यावरून तर तेच दिसतंय. 100% खात्री आहे की महानगरपालिकामध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या महापौर बसणार आहे आणि सत्तेमध्ये बसणार आहे. आणि आपल्याला माहीत आहे की 25 वर्ष जे शिवसेना उभाटाचे जे सरकार होते सत्तामध्ये महानगरपालिकामध्ये हे पूर्ण मुंबईचे जे त्यांनी हालत केलेलं आहे हे लोकांना माहीत आहे. तर त्यामध्ये जे आम्ही जेव्हा लोकांकडे जातात ते एकंदरीत असं बघत आहे की आम्हाला आता चेंजेस पाहिजे आणि आता लोक बघत आहे की कोण काम करत आहे. जे महाराष्ट्र असेंब्लीच्या निवडणुकीचे नंतर एक आम्ही काम जे आहे ब्लॉक स्तरावर आणि वॉर्ड स्तरावर आणि कार्य स्तरावर ते लोकांमध्ये आहे. लोकांच्या घरी जातो, तुमचा प्रश्न काय. आणि आपण बघा की महानगरपालिकाचे कोस्टल रोड आहे, आपला गोरेगाव मुलुंड लिंक रोड आहे, आपले वेगवेगळे जे आता CC रोडचं काम चालू आहे. तर हे जेव्हा आपण बघतात तर लोकांना माहीत आहे की एकच असा पार्टी आहे
भाजपच्या नेतृत्वाखाली जे असं काम जे आहे मुंबईचे पुढच्या जे वाटचाल आहे भाजपच्या जे देणार आहे आणि हे पूर्णपणे खात्री आहे की भाजपचे नेतृत्वाखाली सत्ता महानगरपालिकामध्ये स्थापना होणार आहे. सर एक वेगळा प्रश्न, ज्या पक्षामध्ये तुम्ही आधी होता काँग्रेस पक्ष, तो पक्ष आता या निवडणुकीसाठी तयार दिसतोय का? कारण का जेव्हा आम्ही गोष्टी पाहतो, ऑब्झर्व करतो, तेव्हा नाही कुठली बैठक, मुंबई अध्यक्ष ज्या आहेत त्या कुठेही अवेलेबल नाही आहेत, त्यांच्यासाठी केवळ एकच विषय, त्या धारावीच मतदारसंघ घेऊन बसा. त्यामुळे कुठेतरी जो कार्यकर्ता आहे मुंबई काँग्रेसचा, तो देखील संभ्रमात आहे की नेमकं निवडणूक आपण कशी फेस करणार आहोत. हे आपण म्हणत आहे हे खरी आहे, हे खरी गोष्ट आहे, फॅक्ट जो आपण म्हणत आहे हे आपल्याला माहीत आहे की काँग्रेसमध्ये जे नेते आहे त्याचे एक स्लोगन आहे की माझ्या जबाबदारी, माझा परिवार, माझा जबाबदारी. ते परिवारचे सोबत ते काम करत आहे. धारावी बघा, एक परिवार तिकडे बसलेला आहे आणि आपण धारावीच्या वाटचाल बघा ना, त्याचे जे परिवारचे लोक होते 50 वर्ष सत्तेमध्ये होते, MLA होते, मंत्री होते, MP झाले, आता स्वतः MLA होते आणि मंत्री होते महाराष्ट्र सरकारमध्ये, आता MP झाले. तुम्ही धारावीचा जे विकास करायला पाहिजे त्यांनी केले नाही आणि 1999 पासून 2014पर्यंत सरकारमध्ये होते, मंत्री होते, कॅबिनेट मिनिस्टर होते आणि तुम्ही धारावीचा विकास केले नाही. फक्त त्यांनी काय केले, आमचा परिवार आणि आमचा जबाबदार, त्यांनी स्वतः फक्त त्याचे मर्यादा त्यांनी धारावीमध्ये असं केलेलं आहे. आणि एक आपण लक्षात घ्या, धारावीच्या लोकाला एक आपण गुलामीमध्ये कसं ठेवायचं आहे हे परिवारने केलेलं आहे. तो यामध्ये जसं आपण म्हणतात की आता काँग्रेसमध्ये कोणी दिसत नाही, कसं दिसणार? काँग्रेसमध्ये दिसायला कोणी कार्यकर्ता नाही आहे हे बरोबर आहे. जे कार्यकर्त्याला ते बरोबर स्थान देत नाही, कार्यकर्त्याला जे तुम्ही मेरिट आधारावर त्याला काम बघत नाही, तो असं होणार आहे. आणि हे मी एक आपल्याला सांगू इच्छितो की महानगरपालिकामध्ये काँग्रेसच्या कुठेही यामध्ये दिसणार नाही. एकंदरीत या चित्र मुंबईमध्ये झालेलं आहे. ही जी परिस्थिती आता सध्या काँग्रेसमध्ये उद्भवली आहे, मुंबई काँग्रेसमध्ये, की अध्यक्ष भेटत नाही किंवा बैठका नाही, यामुळे जे उरले सुरलेले माजी नगरसेवक आहेत किंवा इतर लोक आहेत ते देखील भाजपमध्ये किंवा सत्तेत येण्याच्या तयारीत आहेत. तुमच्या काही संपर्कात आहेत का? माझ्या संपर्कात काही नगरसेवक आहे, माजी नगरसेवक, जे ते बोलतात की आम्हाला पक्षामध्ये यायचे आहे. आता असं आहे की इकडे आपल्याला माहीत आहे की भाजपमध्ये एकंदरी काही लोक ऑलरेडी आलेला आहे. आता त्याचे असं आहे की त्याला येण्यासाठी पक्षश्रेष्ठीच्या मी वार्ता करून आणि नंतर त्याच्यावर निर्णय घेणार आहे. बट आता असं आहे की काँग्रेसमध्ये कोणीही नगरसेवक जे काम करत होते ते काँग्रेसमध्ये आता 3 वर्षामध्ये बघा कोणी दिसत नाही, कार्यकर्ता दिसत नाही. आणि आपण स्वतः सांगत आहे की अध्यक्ष भेटत नाही. अध्यक्ष कसं भेटणार आहे? ते धारावी पुरतात आहे आणि धारावीचा विकास होत नाही. आणि ते जाणून बुजून असं आहे की धारावीचा विकास नाही करायचा. यासाठी काँग्रेसच्या जे आपण वाटचाल जे आहे, आपण एकंदरीत जेव्हा बघतात एकदम दयनीय वाटचाल आहे. आणि याचे नंतर मला असं वाटत नाही की काँग्रेसच्या डबल डिजिटमध्ये नगरसेवक येणार नाही असं मला खात्री आहे. कारण काय धारावीचा विकास होऊ नये त्याचं तुम्ही असं म्हणालात? कारण काय नेमकं, की धारावीच्या लोकांना चांगलं घरं मिळत आहेत हे त्यांना नको आहेत? त्याचे असं आहे की जेव्हा ते होते, आता भाजपच्या नेतृत्वाखाली धारावीचा डेव्हलपमेंट एकदम चालू आहे. एकदम एकदम आपण सांगू इच्छितो की प्रगतीपथावर चालू आहे. बट त्याला असं आहे की आम्ही कुठे आहे त्यामध्ये. त्याचे असं आहे की सगळे जागेवर ते असं आहे की कुठे ना कुठे आम्ही दिसायला पाहिजे. तुम्ही जेव्हा होते श्रेयवाद करण्यासाठी, तुम्ही जेव्हा होते 15 वर्ष, तुम्ही त्या काय केले नाही. तेव्हा धारावीच्या मला माहीत आहे की ते टेंडर सगळे काढले होते जेव्हा विलासराव देशमुख साहेब होते चीफ मिनिस्टर.
बट या लोकांनी जाऊन त्याला अडवण्याचे काम केले. तो त्याचे असं आहे की धारावी जेव्हा डेव्हलपमेंट होणार त्याचे जे राजनीतीचे वाटचाल आहे ते संपणार आहे. तर त्यासाठी त्याला धारावीचं डेव्हलपमेंट नाही पाहिजे. कारण काय म्हणजे तुम्ही देखील मुंबई काँग्रेस सोडली आणि आता मुंबई काँग्रेसची अवस्था होते, नेमकं कारण काय? कोण आहे याच्या मागे काँग्रेसच्या हालतीसाठी? नाही नाही देखील काँग्रेसचं आता मी नाही, मी त्यामध्ये मी बोलू शकत नाही आणि बोलला नाही पाहिजे. ॲज अ पॉलिटिकल यामध्ये मी भाजपमध्ये आहे. बट या पूर्ण कारणीभूत आहे काँग्रेसचे हायकमांड. काँग्रेसचे दिल्लीमध्ये जे बसलेले नेता त्याचे आशीर्वाद आहे त्या नेत्यावर. हे सगळे जे आहे आशीर्वाद यामध्ये चाललेलं आहे काँग्रेस पार्टी. तो ते बघत आहे की आपला लोकसभामध्ये बघा, विधानसभेमध्ये बघा. पण त्याला असं आहे की वाटत आहे की नाही हे आम्हाला पाहिजे, हे जे इकडे आता मुंबईमध्ये बसलेलं आहे हे आम्हाला पाहिजे. असा जे आहे काँग्रेस पक्षश्रेष्ठी जे वर बसलेला आहे. आणि तिकडे बघा ना काँग्रेस पक्षश्रेष्ठीमध्ये परिवारवाद आहे. सगळे जागेवर जे आहे काँग्रेसमध्ये एकच आहे, परिवारवाद. माझा जबाबदारी, माझा कुटुंब, माझा जबाबदारी, हे काँग्रेसमध्ये चाललेलं आहे. शेवटचा प्रश्न, 227 प्रभाग हेच ठेवायचा असा निर्णय आलेला आहे. 236 जेव्हा करायचा महाविकास आघाडीचा शेवटचा निर्णय होता तेव्हा तुम्ही देखील महाविकास आघाडीमध्ये होतात. काही फरक पडेल 227 पुन्हा एकदा तेच वॉर्ड राहिले तर? मी आपला सांगू इच्छितो 236 झाले ना तेव्हा मी विरोध केले होते. ऑन रेकॉर्ड विरोध आहे माझा. मी सजेशन ऑब्जेक्शनमध्ये टाकलेलं आहे. आणि एक असं आहे की जे 236 केले ते सगळे बसून जे महाविकास आघाडीचे सरकार होते ते मंत्रालयामध्ये बसून सगळे केलेलं आहे. तर त्यामध्ये असं आहे की आपल्याला माहीत आहे की जेव्हा सेन्सस होतात त्याचे नंतर डिलिमिटेशन होतात. त्यांनी काय केले, त्याचे पक्षाचे जास्त शिवसेनाचे पक्षाचे जास्त नगरसेवक कसा उभाटा शिवसेनाचे नगरसेवक कसा निवडून येऊ शकत आहे त्यांनी फेररचना केले होते. आणि एकंदरीत असं आहे की त्यांनी माझ्या वॉर्डमध्ये हस्तक्षेप केले, माझा वॉर्ड त्यांनी कापले. तेव्हा मी ऑब्जेक्शन घेतले. तर ते शिवसेना उभाटाचा असा आहे की बाकी कोणाच्या नाही, फक्त आमच्या पार्टी पुढे यायला पाहिजे. तर त्यासाठी त्याचे जे अवस्था झालेलं आहे त्याचे कारणीभूत हे शिवसेनाचे जे उभाटाचे नेते आहे त्याचे कारणीभूत आहे. आणि दुसरा असा आहे की 227मध्ये जे आता हे डिलिमिटेशनच्या जे त्यांनी आपला सरकारने ऑर्डर काढलेलं आहे, हे डिलिमिटेशन एक मी आपला सांगू इच्छितो, फक्त जेव्हा सेन्सस होणार त्याचे मोठं डिलिमिटेशन होणार. आता असं आहे की काही जागेवर काय झाला, आता 2017मध्ये डिलिमिटेशन झालं, आज 7-8 वर्ष झालं आहे. तो काही स्लम तिकडून शिफ्ट झालेलं आहे, काही बिल्डिंगचं काम केलेलं आहे तिकडून शिफ्ट झालेलं आहे. तर त्यामध्ये एक किरकोळ ते आता चेंजेस होणार आहे, मोठा फेरबदल होणार नाही. आणि या 227मध्ये जे आता सप्टेंबरमध्ये ते फायनल करून सरकारला देणार आहे आणि त्याच्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये याचे निवडणूकच्या घोषणा होणार आहे. आणि एक जेव्हा आपल्याला माहीत आहे की काही 1.5 महिन्यापूर्वी जे ऑपरेशन सिंदूरच्या जे आता पूर्ण भारतने बघितलेलं आहे, त्यामध्ये पूर्ण भारतात आणि एक खास करून मुंबई एक फायनान्शियल कॅपिटल आहे. सगळ्याला माहीत आहे की जेव्हा आता डबल इंजिन सरकार आहे तो ट्रिपल इंजिनचा सरकार द्यायला पाहिजे. आणि त्यासाठी मुंबईला जास्त फंड कसा मिळू शकत आहे. मुंबई महानगरपालिका श्रीमंत आहे, बट मोठे जे प्रोजेक्ट्स आहे आपल्याला बघितलं मेट्रो आता चालू झालेलं आहे. आणि मोठे जे प्रकल्प आहे आपला अटल सेतू, हे जेव्हा तुम्ही बघत आहे ते लोक बोलतात की मुंबईचे चित्र बदल झालेलं आहे. आणि त्याचे बदल कोण केलेलं आहे, हे पूर्ण श्रेय जे आहे भाजप नेतृत्व जे आहे महायुती सरकारने केलेलं आहे असं लोकांना खात्री पडलेलं आहे. धन्यवाद सर आमच्यासोबत बातचीत केल्यासाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रल्हाद शिंदेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.